दादा मी कुठल्या एक्झामसाठी गेलो नव्हतो की बाबा हा तुम्ही पेपरात जाहिरात दिले मी आलो तुमची एक्झाम द्यायला. नाही, त्यांनी स्वतःहून मला अप्रोच केलं की तुमचा नंबर द्या, तुम्हाला टीव्ही शो साठी आम्ही कॉन्टॅक्ट करतोय. दादा त्यांनी मला अप्रोच करायच्या आधी महेश मोठेला कॉलवर जरी बोलायचं म्हणलं तर मी 300-300 रुपये घेत होतो. आता याच्यामध्ये मी का घेत होतो, कारण मला माझ्या किमतीची, मी कोण आहे, मी सोशल मीडियावर काय कमवलंय ना याची मला किंमत होती. दादा तुम्ही त्यांना म्हणायचं बाबा मला बोलायचं तर तुम्हाला 300 रुपये द्यावे लागतील, त्या 300 मध्ये तुम्ही मला काही विचारा, काही बोला, तुम्हाला सगळं सल्ला देईल. मग मी बिग बॉसला का फ्री वेळ देऊ यार. बरं मी म्हणतो तुम्हाला घ्यायचं नव्हतं तर मला बोलवायचं नाही. जर त्यांनी मला कुठलं इन्व्हिटेशन दिलं नसतं तर माझ्याकडे काय अधिकार आहे तुमच्या इथे येऊन मला आर्ग्युमेंट करायचा, किंवा मी असं त्यांच्या अधिकार, त्यांनी माझ्याबरोबर केस टाकली असती लगेच डिफेमची. कसं काय कुठला माणूस आहे पागल, त्याला बोलवलं नाही आपण तरी असं कसं काय टाकायला लागला. कारण दादा जे झालंय ना त्यात बिग बॉसचे बी फाटले. ऑन द कॅमेरा बोलतो बिग बॉसनं नंबर बंद केला, बिग बॉसनं मला रिप्लाय सुद्धा दिला नाही, इंस्टाग्रामवर कॉल घेणं माझं. तुम्हाला आता डायरेक्ट फोन घेऊन दाखवू शकतो दादा. याच्यामध्ये एक जरी शब्द चुकीचा असेल, बिग बॉस यू कॅन पुट केस ऑन मी, आय एम ऍब्सोल्युटली रेडी फॉर इट. तुम्ही करूनच बघावी. येस